सिनेमामध्ये कोणी मराठी ॲक्टर असला की लगेच ते म्हणतात की थोडा मराठी टोन आता आहे. मराठी ॲक्टरचा मराठी टोन येतो. एखादं मराठी कॅरेक्टर करताना एखादा बिहारी माणूस जर का बिहारी टोन घेऊन आला तर ते चालतं. का चालतं? कारण तुमच्या कानाला जे सवय आहे, कारण बनवणारी लोकं जी ती मॅक्सिमम नॉर्थ इंडियामध्ये, त्याच्या व्यतिरिक्त काही आलं की तुम्हाला तुमच्यामध्ये सेन्स ऑफ जस्टिस नाही. याच मराठी भाषेची नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षितनी गाजवलेलं आहे आणि बरीच आणखीन लोक. आणि तो ॲक्सेंट कुठलाही असू दे तिथून सगळ्यांनी जो एक्सेप्ट केलेला आहे. सयाजी शिंदे पहिला सिनेमा त्याचा. हम दोनों की कानून की डेफिनेशन ही अलग है. कानून क्या है? कागज पे लिखी स्याही. कोणाला कळलं सुद्धा नाही की तो बिहारी नाही, कारण त्यांनी तो रोल इतका चांगल्या पद्धतीने केला आणि इतक्या छान पद्धतीने तो हे केला की आपल्याला वाटलंही नाही, लक्षातही नाही आलं. तेच सत्य आहे. हा जो मुद्दा आहे ना की मी माझ्या हिंदी सिनेमामध्ये मराठी थोडासा पण ॲक्सेंट घेऊन कोणी बोललं की मराठी ॲक्सेंट आता आहे, असं नसतं ना. तुम्ही तिथलेच सिनेमा बनवता, मग असं नसतं ना. मराठी कॅरेक्टर असताना सुद्धा कोणीतरी दुसऱ्या भाषेत बोलतो, ते तुम्हाला चालतं, पण मराठी माणसाचा एवढासा पण ॲक्सेंट आलेला तुम्हाला चालतं. मला हे कळत असतं.